प्रसिद्धं नवनीतचौरं गोपाङ्गनानां च दुकूलचौरम् अनेकजन्मार्जितपापचौरं चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्री गोपाल कृष्ण भगवान की। भास्कर भट्ट बोरीकरांनी लिहिलेला हा उद्धव गीता नावाचा ग्रंथ आहे. साधारणतः 1236 ला लिहिला गेलेला हा ग्रंथ आहे. 1208 ला लीळाचरित्र लिहिलं गेलं. 1208 ला लीळाचरित्र लिहिलं गेलं. 1210 ला मदंबेचं धवळं गायलं गेलं. 1212 ला ज्ञानेश्वरी लिहिली गेली. 1236 ला उद्धव गीता नावाचा ग्रंथ लिहिला गेला. हा म्हणजे ज्ञानेश्वरी कालखंडात निर्माण झालेला ग्रंथ आहे. भास्कर भट्ट बोरीकर हे महानुभाव पंथाचे भास्कर भट्ट बोरीकर म्हणजे महानुभाव पंथाचे तिसरे आचार्य. आचार्य श्री नागदेव पहिले आचार्य, बाईदेव व्यास दुसरे आचार्य आणि भास्कर भट्ट बोरीकर यांनाच कवीश्वर व्यास म्हणायचे. कवीश्वर व्यास हे तिसरे आचार्य. श्रीकृष्ण कथेवर भास्कर भट्ट बोरीकरांचा अत्यंत मोठा असा अभ्यास होता. त्या काळी भागवत कथा करायची. मानभाव पंथातले पहिले भागवतकार हे भास्कर भट्ट बोरीकर. ज्यांची भागवत कथा चालत असताना कृष्ण कथा ते झाडाखाली जाऊन बसायची आणि कृष्ण कथा म्हणायची. त्यावेळेला पाण्याला जाणाऱ्या स्त्रिया नदीवरनं परत जाताना त्या भागवत कथेला आकर्षित व्हायच्या आणि डोक्यावरचा भरलेला हंडा घेऊन तशाच उभ्या राहायच्या. कामाला येणारी जाणारी लोक काम विसरून ती कथा ऐकत बसायची. आणि ही सर्व घटना आचार्य श्री नागदेवांना एक दिवस कोणीतरी येऊन सांगितलं की भास्कर भट्ट झाडाखाली भागवत कथा म्हणत असताना येणारी जाणारी लोक देहभान विसरून ऐकत असतात. आणि आचार्य नागदेवांनी भास्कर भट्टांना सांगितलं की भास्करा बाबा रे, झाडाखाली म्हणत बसतोस त्याच्यापेक्षा एक काम करा. आता या मठामध्ये आश्रमात म्हणजे आपला निंब्याचा आश्रम, या आश्रमातच तू आता भागवत कथा सांगत जा, मी ऐकेन. आणि याप्रमाणे आता भास्कर भट्ट बोरीकरांची भागवत कथा ही निंब्याच्या आश्रमामध्ये सुरुवात झाली. इतके सुंदर सांगत होते कृष्ण कथा, ते नाही लागली नाही काही नाही, इतके सुंदर सांगत होते की आचार्य नागदेव सांगतात की भास्कर भट्टांची भागवत कथा ऐकल्यानंतर अंतःकरण चंद्रमय होय. याचा चंद्रमय होय याचा अर्थ शीतल होणे, थंड होणे. चंद्र उगवला की वातावरण थंड होतं. तसं भागवत कथेचं भास्कर भट्ट बोरीकरांकडनं जर श्रवण केलं तर अंतःकरण चंद्रमय. अशा भास्कर भट्टांचा तिसरे आचार्य म्हणून आपल्या पंथामध्ये उल्लेख आहे की आचार्य नागदेव, बाईदेव व्यास आणि कवीश्वर व्यास. या भास्कर भट्टांनी 1235-1236 मध्ये लिहिलेला हा उद्धव गीता ग्रंथ श्री दत्तात्रय महाराजांचं बऱ्यापैकी याच्यामध्ये वर्णन आहे. दत्तात्रय महाराजांची 24 गुरूंचंही वर्णन उद्धव गीतेतच मिळतं. आणि म्हणून आपण असं ठरवलं होतं, म्हणजे माझा आग्रह असतो
की सप्तग्रंथांचं पारायण करावं, दत्तात्रय कवचाचं पारायण वगैरे ही पारायण किती लाभ करतात माहीत नाही, परंतु सप्तग्रंथांचं जर पारायण केलं तर मग मात्र लाभ होतोच अगदी. याचं कारण असं आहे, 1236 1235 1236 हा ग्रंथ जर असेल, ज्या साधकांनी लिहिला ती साधक मानव पंथाची आचार्य, त्यांची स्मरण साधना तेवढी दांडगी होती. कवीश्वरवासांनी शेवटच्या क्षणी आपला देह त्यागण्याकरता देशाचा शेवट गाठला आणि आपला देह परमेश्वराला अर्पण केला. हे एवढ्या मोठ्या साधकांनी ज्या साधनेतनं हा ग्रंथ निर्माण केला, हा कवी म्हणून नाही, एक भावना उचंबळ आला भावनेला, आणि त्या भावनेतनं ती ओवी जन्माला आली. प्रत्येक ओवी निर्माण करताना ती कागदाला अर्पण केली नाही. आम्ही ग्रंथ लिहितो, परंतु आम्ही लिहिलेली ओवी कागदाला अर्पण करतो, पेनने आणि कागदावर लिहून काढतो. त्यांनी मात्र निर्माण केलेली प्रत्येक ओवी ही परमेश्वराकरता केली, आणि त्यांना परमेश्वराचं रूप तसं दिसलं, त्या रूपातनं त्यांनी ती ओवी अर्पण केली. 1236 पासून आजचा कालखंड मोजा, म्हणजे त्याचं पुरातत्व किती आहे. म्हणजे 1236 ते 1336 म्हणजे 100 वर्ष, मग 1436 200 वर्ष, मग 1536 300 वर्ष, 1636 400 वर्ष, 1736 500 वर्ष, बरोबर. पुढे म्हणा तुम्ही, हा किती, पुन्हा म्हणजे किती वर्ष, 789, म्हणजे 700 वर्ष तरी झाली. जी 700 वर्षाची गोष्ट आपण आज जर सामान्यपणे तांदूळ ठेवलीत ना 1 वर्षाची, की आपण म्हणतो नाही, जुनी तांदूळ असली का ती खायलाही चांगली असतात, पचायलाही चांगली असतात आणि शिजवायला चांगली असतात. जर 4 महिन्याने तांदूळ जुना होऊन त्याचं चांगुलपण वाढतं, तर 700 वर्षापूर्वीच्या या ग्रंथातल्या ओव्यांचं चांगुलपण हे किती दांडगं असेल. आणि म्हणून पारायण जर करायचं असेल तर या 7 ग्रंथांचं करावं असा माझा आग्रह होता. 7 ग्रंथांचं संकलन आणि संपादनही मी केलं. याच्या अगोदरचा ग्रंथ तो साधा ओव्यांमध्ये होता, तो ओव्यांमध्ये कळत नव्हता, आणि म्हणून माझा परत एक वेळेला आग्रह झाला की एक वेळेला कधीतरी हा अर्थासह करू. आणि या मधल्या कालखंडामध्ये अमरावतीला कार्यक्रम होत असताना त्याच्या 1 वर्ष अगोदर या ग्रंथाचं अर्थासह लिहिणं हातात घेतलं. साधारणतः 12-13 महिने याचे अर्थ लिहिले आणि ह्या लोकांपर्यंत पोहोचवला. मधल्या कालखंडामध्ये सप्तग्रंथांचा फारसा अभ्यास केला जात नव्हता, वाचला जात नव्हता. तर मला असं वाटतं या दशकामध्ये मी सर्वात अगोदर इथे आलो होतो तेव्हा सुद्धा आग्रह केला होता. आपल्या डॉक्टरांनी मला असं वाटतं त्यावेळेला रिद्धिपूर वर्णन नावाचा ग्रंथ प्रकाशनाकरता त्यांनी मदत केली, आणि तिथून पुढे ग्रंथांची आवड निर्माण झाली. पहिली ओवी या ग्रंथाची आहे, सीमश्चक्रधरा शनी सुतवच पीयश पूर्ण पाथोदूपरी पंथ मंथर परी शांतस्य लोकस्य. आद्य श्री आचार्य नागदेवांना वंदन केलेलं आहे कवींनी, की श्री चक्रधर महाराजांच्या परावाणीतून निर्माण झालेलं शास्त्र, प्रसवलेलं शास्त्र ही पूर्णपणे पाण्यानं तहान भागत नाही. आपण म्हणतो तहान लागली पाणी प्या, परंतु आपणच म्हणत असतो किती पाणी पिलं तरी आज तहान जात नाही. आणि ही जीवात्म्याला लागलेली तहान सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या अमृत समान असलेल्या लीळा, अमृता समान असलेलं ब्रह्मविद्याशास्त्र हे जर प्राशन केलं तर मग मात्र आत्म्याची तहान भागते. आपण सर्व आज सध्या श्रीमंत आहोत, आपली गरिबी फक्त एकाच ठिकाणी अडून बसतो. आर्थिक श्रीमंत आहोत, सर्व सुख श्रीमंतीच्या पलीकडे आहे,
आपली गरिबी फक्त एका जागेवर आहे, आपली वैचारिक गरिबी आहे. आपण शरीराने सशक्त होण्याकरता सर्व प्रकार, अगदी सकाळी उठल्यानंतर प्रत्येक जण भेटलं का मला सांगतो, बाबा तुम्ही सकाळी किती वाजता उठून व्यायाम करता? मी म्हणतो 9 वाजता उठून आंघोळ करतो. व्यायामाची माझी भेट होत नाही. परंतु एकंदरीत प्रत्येक जण व्यायाम करतो, मग योगा करतो, नानाविध प्रकारचे क्लास लावतो, टीव्ही लावून त्याच्या पुढे बसतो. ही शरीराची सेवा झाली, शरीराची तृप्ती भागवायची आहे. आत्म्याचा विषय राहून गेला आणि म्हणून आत्म्याचं दारिद्र्य, आत्म्याची कमजोरी, आत्मा हा अशक्त झालेला आहे. थोडंसंही संकट आलं की आपण लगेच नारळ सुपारी घेऊन देवाकडे पोहोचून जातो. त्या संकटाचा सामना करण्याची ताकद आपल्यात राहिली नाही. की ही कर्माची भोग आहेत, ही भोगावी लागतात, ही एवढी मानसिक ताकद आपल्यात नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचं कारण आपण करत असतो. याला कारण आपला आत्मा कमजोर झाला. सर्वज्ञांनी निरूपण केलेली ब्रह्मविद्या ही खऱ्या अर्थानं आत्म्याची भोग भागवते आणि आत्मा सशक्त करते. अगदीच आत्मा सशक्त करून टाकते. ही वैचारिक पानपोई आहे असं कवीला म्हणायचं आहे. ही वैचारिक पानपोई येणाऱ्या जाणाऱ्यांनी ही ब्रह्मविद्येच्या पानपोईवर थांबावं आणि आपली तहान भागवावी. श्री आचार्य नागदेव यामध्ये असलेलं सारासार विचार सुंदर गीरा पारंगतम नम्यहम, जी सारासार विचार करून ही भटकंती करणारी जी जीवात्म्या, आपण सर्व भटकंती करतो. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम गर्भी शयनम, भटकंती चालू आहे. 84 लक्ष रुपये होईतना आपण फिरत 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 परत तिथे परत जातो, परत फिरतो. हा आत्मा असा भटकंती करतो. एक दुसरी भटकंती आमची की या देवतेची उपासना झाली का त्या झाली का त्या, सर्व गावातल्या देवांना आपण टिळे लावत फिरतो. या टिळ्यांमध्ये आपण हरवून गेलेलो आहोत. ही भटकंती करणाऱ्या जीवांना योग्य मार्गदर्शन या ब्रह्मविद्या शास्त्रात नव्हतं. आणि अशा ब्रह्मविद्या शास्त्रांचं यथेच्छतेनं सर्वज्ञांनी आचार्य श्री नागदेवांना दिलं. आणि आचार्य श्री नागदेवांनी अगदी प्रत्येकाला शास्त्र सांगत असताना अवंचकत्वे सांगितलं. कोणी माझा आहे असं नाही, कोणी परका आहे असं नाही. अवंचकत्व सर्व शास्त्र सांगितलं. आचार्य श्री नागदेवांची परिपूर्णता एवढी आहे की प्रत्यक्ष सर्वज्ञांनी म्हणावं, तुझे न मुखे अशास्त्र न निघे. तुझ्या मुखात न निघालेला प्रत्येक शब्द हा शास्त्रीय निघेल, अशास्त्र तुझ्या मुखात न निघणार नाही, असं प्रत्यक्ष आचार्यांना सर्वज्ञांनी म्हणावं. दुसरी गोष्ट की सर्वज्ञांनी आचार्यांचं कौतुक करताना सांगितलं की माझ्यापासून 2-4 तुझ्यापासून 7-5, म्हणजे एवढं तपस्वित्व आचार्य नागदेवांनी स्वतःच्या ठिकाणी निर्माण केलं होतं. आणि असा सुंदर असा विवेक असणाऱ्या या आचार्यश्रींनी, निष्णात असलेल्या आचार्यश्रींनी आपल्याला हे ब्रह्मविद्या शास्त्र सांगितलं. त्या आचार्यश्रींची उपकार भूतता असली पाहिजे. आपल्यात उपकार भूतताच नाही. प्रत्येक गोष्ट भाजी गुरु मानावा म्हटला म्हणजे उपकार भूतता महत्वाची आहे की त्याने आपल्यावर उपकार केला. मी मागे एक वेळेला तुमच्याकडे आल्यानंतर सांगून मला स्मृती सांगितली असेल की माहीम भट्टांना त्या मातंगाने प्रश्न विचारला की बाबा रे मला श्री गोविंद प्रभू बाबा कुठे भेटतील. आणि त्या मातंगाने दाखवले की या इथे श्री प्रभू बाबा होते. आणि मातंग निघून गेल्यानंतर माहीम भट्ट त्याची उपकार भूतता जाणतात, डोक्यावरची दुरुडी खाली उतरवतात आणि त्या जाणाऱ्या मातंगाला दंडवत घालतात, 5 दंडवत घालतात. त्याची उपकार भूतता. आपण उपकार भूतता विसरलो. आणि जोपर्यंत शास्त्राची उपकार भूतता, परमार्थात उपकार भूतता आपण मानणार नाही, गुरु निमित्त आहे, शास्त्र निमित्त आहे, मार्ग निमित्त आहे, आपल्याला नानाविध प्रकारची निमित्त, कोणीतरी कारण झालंय आणि त्या कारणातनं आपण आपला देव मिळवला.
आणि म्हणून ती उपकारभूतता कवीनं इथं व्यक्त केलेली आहे की मला श्री आचार्य नागदेवांकडनं ब्रह्मविद्याशास्त्र अभ्यासायला मिळालं आणि म्हणून ते मी अभ्यासू शकलो आणि माझा देव मी मिळवू शकलो. असं एक पुढची ओवी आहे श्री दत्तात्रय महाराजांना नमन करणारी पहिली ओवी आहे. सह्यांचळाची चुळके जयाची प्रभा मंडळ भाकी तो श्री दत्ता तू लल्लाट फळके नमस्करी तू असे श्री दत्तात्रय महाराजांचं एक वेगळं वर्णन आहे. बघा श्री सह्याद्री पर्वताच्या सह्याद्री पर्वताच्या शिखरावर म्हणजे तो डोंगर सर्व पवित्र आहे. बस आपण एका स्थानावर डोकं जाऊन ठेवतोय हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे. पुढे डोकं ठेवावं आणि म्हणून ती जागा. परंतु सह्याद्रीचा अवघा डोंगर पवित्र आहे. तुम्ही श्रुतीस्थळ वाचा. श्रुतीस्थळाच्या एका जागेवर महदाईसा श्री गोविंद प्रभू बाबा निजधामाला गेल्यानंतर हे सर्व मंडळी निघते. महदाईसा डोंगराच्या जवळ येते. नंतर विचार करते सर्वज्ञांनी आपल्याला नकारलं, जायचं का नाही, जायचं का नाही, आणि म्हणून ती थांबते आणि डोंगर नमस्कारीला असा शब्द आहे की तिने त्या डोंगरालाच नमस्कार करून टाकला. या अवघा डोंगर हा पवित्र आहे. त्या पावित्र्याचं कारण कवीने सांगितलं की त्या सह्याद्री पर्वताच्या शिखरावर जयाचे प्रभा मंडळ भाकी ज्या श्री दत्तात्रय महाराजांच्या त्या श्रीमूर्तीची प्रभा त्या शिखरावर पसरते अवघ्या जीवमात्रांनी जीवसृष्टीवर. तो श्री दत्ता तू लल्लाट फळकी नमस्करू तू असते. त्या श्री दत्तात्रय महाराजांना नतमस्तक होऊन मी प्रणाम करतो. हे दत्तात्रय महाराजांचं या ओवीमधलं वर्णन. त्यामुळे मग माहूरला गेल्यानंतर तुम्ही नाही कुणी माहूरला गेल्यानंतर ही माहूरची तेवढी पथ्य आपण पाळली पाहिजे की माहूरच्या त्या मातीचा प्रत्येक कण पवित्र आहे. तिथली प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. आणि म्हणून त्या एका युगाची नाही. किती किती कालखंड झाला माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला सांगितलं होतं काही कधी मी की केवढा कालखंड आहे? मागच्या वेळेला समजवलं होतं नाही? हे असं श्री दत्तात्रय महाराजांचा कालखंड मोजा. कोणत्या युगातला अवतार आहे? बर, त्रेतायुगाचा का कृतयुगाचा? नेमका दोन्हीच्या संधीवरचा आहे. मग त्रेताचं युगाचं आयुष्य मर्यादा किती आहे? म्हणा ना लवकर. किती? कशाचं? अरे 32 लक्ष. असं का करतात? दररोजच दत्तात्रय कवचाचं पारायण करतात. किती कृतयुगाची आयुष्य मर्यादा? 32. बरोबर. संपलेले होते ते. अगदी शेवटचा चरणाचा तो शेवटचा भाग. त्याच्यामुळे 32 संपले. आता पुढचं कुठल्या युगाचं? त्रेतायुगाचं. कृतयुगाचं संपलं. आता त्रेताचे 16. त्रेताच्या सुरुवातीला कृताच्या शेवट दत्तात्रय महाराजांचा अवतार झाला. मग आता या युगाचं पूर्ण आयुष्य किती? 16 लक्ष. म्हणजे करावं लागेल ना. आता 16 घ्यावे लागतील ना. मग द्वापाराचं 8. मग 16 न 8 किती? 24. 16 न 8 24. आणि कलियुगाचे किती झाले आता? 5.5 ना. वर्ष किती झाले? 5.5. बरोबर आहे ना. 16 न 8 24 आणि हे 5,000. म्हणजे 24 लाख 5,500 वर्षापूर्वीची ही सर्व घटना आहे. श्री दत्तात्रय महाराजांनी त्या डोंगरावर अवतरित होण्याची घटना किती वर्षाची आहे? श्री दत्तात्रय महाराज जर दररोज सायंकाळी तिथं निद्रेला येत असतील तर हा परिसर केवढा पावन आहे. आपण जे विशेष आणतो ना, सामान्य त्याचा विचार न करता त्याला ठेवतो आपण. तो किती वर्षाचा ठेवा आहे? 24,05,000 वर्षापूर्वीचा ठेवा.
24,05,000 वर्ष एक व्यक्ती जर एका ठिकाणी राहत असेल तर तिथला कण पवित्र होईल का नाही? अगदी रजकण सुद्धा पवित्र होईल. आणि त्यातल्या त्यात आजही तिथे जाय, म्हणजे गेले असं नाही, आजही तिथे जाय. मी 7 दिवस इथे राहिलो ना तर इथला बराच परिसर आता मी फिरणार. अगदीच बरोबर ना. जर 7 दिवसामध्ये हा परिसर फिरणार असेल, अजून 7 दिवस राहिलो, अजून 7 दिवस राहिलो, तर भुसावळची कानेकोपरी फिरून येईल. 24 लाख वर्ष जर दत्तात्रय महाराज त्या सह्याद्रीच्या डोंगरावर क्रीडा करत असतील तर डोंगराचा कण पवित्र आहे. आणि म्हणून या पर्वतराजींचं वर्णन आचार्य श्री नागदेवांनी सुद्धा न जाता पर्वत नमस्कारीला असं म्हटलेलं आहे. तुम्ही अंबाळीला जायचा तुम्हाला शौक आहे, अंबाळी उपखंड आहे, परंतु उपलक्षणे ज्या 12 खंडी आहेत त्या 12 खंडी पंडित विश्वनाथ बास बाळापूरकरांनी निर्माण केल्या. निर्माणाचं कारण वेगळं नव्हतं, त्यांना काही आश्रम स्थापना करायची नव्हती, मंदिरं बांधायची नव्हती, परंतु त्या डोंगरावर जिथून जिथून तो सह्याद्रीचा डोंगर दिसत होता त्या जागेवर ते आटलविजनाला जाऊन तिथं त्या सह्याद्रीच्या डोंगराकडे मुख करून स्मरण करायचे की तो समोर असला पाहिजे म्हणून. आणि म्हणून 12 खंडींपर्यंत पाहिलं की त्या सह्याद्रीच्या डोंगराचं दर्शन होत राहतं. 12 खंडींचं एक कारण ते आहे, डोंगराकडे पाहून जरी प्रणाम केला तरीही श्री दत्तात्रय महाराजांना पावन होत. पुढच्या ओवी आहे श्री चक्रपाणी महाराजांचं वर्णन काय की नवीन यादव कुलतील लघु श्रीकृष्ण चक्रवर्तीची वर्णन करताय की नवीन यादव कुलतील लघु जो कैवल्य लता कुसुम स्तबकू उदयला आनंद मृगांकू मोहांधकारी. मोहाचा अंधकार नष्ट करण्याकरता श्रीकृष्ण चक्रवर्तीचा हा अवतार झाला असं म्हणायचं आहे त्यांना. हा यादव कुलतील लघु, यादवांच्या कुलवंशामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी अवतार धारण केला. जो कैवल्य लता कुसुम स्तबकू, ती कैवल्य जाणारी जी वेल आहे, जो अज्ञानाचा अंधकार दूर करणारी आहे, मोहांधकारी. लक्षात घ्या, जिथं मोह निर्माण झाला होता त्या कृष्णाचं वर्णन मला असं वाटतं यापेक्षा वेगळं करायला नको. अर्जुनाला मोह निर्माण झाला, अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. धृतराष्ट्राला मोह निर्माण झाला, माझ्याच पोराला हे राज्य मी राहावं. म्हणजे या सर्व महाभारतीय कथेमध्ये जी जी व्यक्ती जवळ आली त्या व्यक्तीला मोह अंधकारातनं श्रीकृष्ण चक्रवर्तींनी बाजूला काढला. अर्जुनासह धृतराष्ट्रालाही मोहातनं बाजूला जावं लागलं. अर्जुनासह पितामह भीष्म, हा वेगळा एक विषय होईल कृष्ण चक्रवर्तीचा. पितामह भीष्मांना सुद्धा मोह निर्माण झाला होता, गांधारीला मोह निर्माण झाला होता, द्रौपदीला मोह निर्माण झाला होता. या प्रत्येकाला मोहाच्या अंधकारातनं दूर करणारा कृष्ण अवतार. अशा श्रीकृष्ण अवतारांना कवीने सांगितलं की मी प्रणाम करतो. परमेश्वराचं स्वरूप हे आनंदमय, श्रीकृष्ण चक्रवर्तीचं स्वरूप हे आनंदमय. ज्या स्वरूपाकडे पाहून गायींना आनंद होत होता, पाखरांना आनंद होत होता, त्या वनराईत असलेल्या प्रत्येक वृक्षवल्लींना आनंद होत होता, गवळ्यांना आनंद होत होता, गवळणींना आनंद होत होता. अगदी याही पेक्षा शेवटच्या क्षणाला असं सांगितलं जातं की कंसाला मारण्याकरता श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज त्याच्या हृदयस्थानावर जेव्हा बसले त्यावेळेला मरणाचा आनंद कंसाला होत होता. असं सुद्धा एक जय भारत नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलंय की तो सुद्धा तेव्हा आनंदी झाला होता. त्याचा स्पर्श झाल्यानंतर, अर्थात परमेश्वराचा स्पर्श झाल्यानंतर आचार्य श्री नागदेवांच्या पाठीवर विराजमान झालेले आमचे महाराज त्या गोपाळ चावडीच्या जवळ प्रवासात असताना त्या गुराख्यांच्या मुलांच्या पाठीवर विराजमान होताना त्या प्रत्येक गुराख्याला आनंद होत होता की पाठीवर बसल्यानंतर आनंद होतो, म्हणून त्यांच्या स्पर्धा लागली की माझ्या पाठीवर, माझ्या पाठीवर, माझ्या पाठीवर.
ज्या नांदेडच्या त्या नदीकिनारी सर्वज्ञ बसल्यानंतर गायींना खाणे पिणे याने किती आनंद मिळतो माहित नाही, म्हणजे आनंद मिळतच नाही. कारण आता प्रत्येक गोष्टी जर खाल्ल्याने वाईटच होतंय. म्हणजे मीठ खाल्ल्याने जर आनंद व्हायचं असलं तर मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशर होतं. आता सांगतात तुम्ही मीठ 1 वर्ष सोडून द्या, तुमचे 100% आजार बरे होतात. पूर्वी साखर खूप गोड लागायची, खूप चांगलं वाटायचं. आता तुम्ही साखर सोडा, तुमचं आरोग्य सांग. एकंदरीत सर्व असं आहे की इथे आनंद नाही, पण त्या गायी खाणं पिणं सर्व काही विसरल्या. म्हणजे पाणी पिल्याने आनंद नव्हता, खाण्याने नव्हता, पण सर्वज्ञांच्या त्या दर्शनाने मात्र तो आनंद होता. आणि तो आनंद आनंद आहे, लक्षात घ्या. परमेश्वर हे आनंद घन स्वरूप आहे. ज्या आनंदामध्ये दुःख नाही, सुखामध्ये दुःख आहे. दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीचे. सुखामध्ये दुःख आहे पण आनंदामध्ये नाही. तो परमेश्वराचा आनंद वेगळा. आणि कैवल्य मिळणं, मोक्ष मिळणं म्हणजे काय की त्या आनंदाच्या जागेमध्ये आपल्याला नेऊन टाकून देणं आणि त्या आनंदामध्ये आपण विरघळून जाणं, बस विरघळून जाणं, यालाच तर आपण मोक्ष कैवल्य म्हणतो. हा श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांबद्दल ते सांगतात की आनंद रूपी चंद्र असणारा हा असो. श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांच्या त्या अवताराबद्दलचं वर्णन करतात. सर्वज्ञांबद्दल चैतन्याची आळा कैवल्य द्रुमो कोंबेय, तो चांबे गौरू अभिमंदिला श्री चक्रधर. सर्वज्ञांना अवतार घेण्याकरता ज्या पुराची गरज पडली ते काय आहे, कसं आहे ते? निवळ हरिपाळाचं नाही. सूत्रपाठाची सूत्र झाली असतील ना काही यांची, सर्वांची. परमेश्वर अवतार धारण करत असताना काय होतं? कुठलं शरीर धारण करतात? मायापूरधारी होती. म्हणत जाणार तुम्ही पटकन. पाठ करून काय करता? ही सांगत असेल वैशू तुम्हाला की पारायण करा सूत्रपाठात, बरोबर आहे का नाही? मग सूत्रपाठ पारायणाची वस्तू नक्कीच नाही. हा, सूत्रपाठ पारायण करायची वस्तू नाही. सूत्रपाठ अभ्यास करण्याची ब्रह्मविद्या, त्यातनं परमेश्वराचं यथायोग्य स्वरूप कळतं, जीवाचं स्वरूप कळतं, देवतेचं स्वरूप कळतं, प्रपंचाचं स्वरूप कळतं, प्रत्येक या चतुपदार्थांचं प्रत्येकाचं स्वरूप कळतं. त्या स्वरूपाचं ज्ञान होतं. महावाक्य म्हणूनच म्हणतात त्याला की परमेश्वराचं स्वरूप कसं आहे ते. तो आनंद घन आहे, तो नित्य आहे. चैतन्याची आळा कैवल्य द्रुमू कोंभेला. हे चैतन्य वेली जी आहे, वृक्ष आहे, त्याचा उगम कोंब कुठे आलेला आहे ना? चैतन्याची आळा. चैतन्याचा ते आळा आहे. लक्षात घ्या. तुम्ही एक कुंडी तयार केली ना, त्या कुंडीमध्ये जी माती टाकली, त्या मातीत तुम्ही एक ज्वारीचा दाना लावला, त्याला कोंब उगवला. असंच आहे ईश्वराचा हा चैतन्याच्या. आणि मग तिथे परमेश्वरानं आपलं अवतार धारण केला, तिथे त्याचा स्वीकार केला. तो चांबे गौर अभिवंदिला, तो अगदी चाफ्याच्या कळीसारखा सुंदर दिसणारा श्री चक्रधर महाराजांना ही वंदन करतात. पुढच्या 5व्या प्रकरणामध्ये नागदेवाचार्यांचं नमन आणि स्तवन करतात. बघा. पडिलिया संसाराची अडणी, जो पूर्वी ब्रह्मविद्येची तवनी, तो आचार्य शिरोमणी नमिने नागार्जुन. काय गंमत आहे. ज्याला संसारामध्ये अडणी पडलेली आहे, अडचण निर्माण, संसाराची अडचण निर्माण झाली. ज्याला, तुम्हाला सर्वांना, माझ्यासह तुम्हाला, आपण सर्व कशाच्या अडचणीत सापडलेलो आहोत? संसाराच्या अडचणीत सापडलेलो. बघा, संसार म्हणजे एक पत्नी आणि 2 मुलं नाही, तर संसार म्हणजे हा रुमाल सुद्धा संसार आहे. लक्षात घ्या. हा म्हणजे याची सुद्धा गरज जर पडायला लागली तर तो परमेश्वरापर्यंत भेटायला तो अडचणीचा ठरतो आहे. इथे कसलीच अडचण निर्माण व्हायला नको.
आणि आज आपल्याला ईश्वर जी भेटत नाही त्याची एकच अडचण आहे, ना पडेल या संसाराची अडणी. आपल्याला संसाराची अडचण पडलेली आहे, परंतु या अडचणीतनं मुक्त करण्याकरता जो पुरवी ब्रह्मविद्येची तवनी, जो ब्रह्मविद्येची मदत करतो आपल्याला, पाण्यात पडल्यानंतर वाचण्याकरता कुणीतरी एखादं काही आणून आपल्याला देतं आणि मग त्याच्या आधारानं आपण त्या पाण्यातनं बाहेर करून जातो, तसा जो पुरवी ब्रह्मविद्येची तवनी, जो ब्रह्मविद्येचा आधार मिळून देतो, तो आचार्य शिरोमणी. तो आचार्य शिरोमणी आहे, सर्वश्रेष्ठ आचार्य. आचार्य श्री नागदेवांना एक लीळा आहे, तुम्हा बायांना आठवते? तू तसा आचार्य नाहीस. कुठलं सूत्र आहे म्हणा ना, म्हणा. तू तसा आचार्य नाहीस, तू अवर धर्मापासून काढून पटकन म्हणत जाणार जेव्हा मदत करत. मी एकट्यानेच का फक्त, तुम्ही थोडी थोडी. तू आचार्य कसा आहे ना, अवर धर्मापासून काढून परधर्मी लावणारा आहे, बरोबर आहे ना. आणि म्हणून तू आचार्यांचा शिरोमणी आहे, तू तसा आचार्य नाहीस. त्या आचार्यांनी भीती व्यक्त केली होती ना. कुठल्या आचार्याबद्दलची भीती व्यक्त केली होती? हा बोला. पंचकुळाचार्या, बरोबर. पटकन बोलत नाही. आचार्य नागदेवाचार्य कसे आहेत, वर्णन कसं केलं ना. आचार्य शिरोमणी, सर्वश्रेष्ठ आचार्यांचे शिरोमणी आहे. नमिनय नागार्जुन, अशा त्या श्री आचार्य नागदेवांना मी नमन करतो. त्यांचं वर्णन बघा काय. जो विवेकाचा सारथी, वैराग्याचा बाळरथी, अघाओ कैवल्यपथी जीव जातास. काय गंमत आहे. जो विवेकाचा सारथी आहे, विवेक, आपल्यातला विवेक संपला आहे, बस आपण अविवेकी झालो. आणि आपल्याला विवेकाचं ज्ञान असलं पाहिजे, कुठल्या वेळेला आपण काय केलं पाहिजे. आपण अविवेकी आहोत. विवेक म्हणजे काय? सारासार विचार. याला आपण इथे विसरलो. आपल्याला विचारच करता येत नाही. संसार किती दिवस, संसार किती, या दोघांचा विवेक करण्याला आपण विसरलो. संसार किती दिवस करायचा आणि संसार किती करायचा याचा विवेक ज्या क्षणी आपल्याला कळेल, त्या क्षणी आपण संसारात राहून सुद्धा निवृत्त हो. हा विवेक आपल्यात नाही. तिरडीवर जाईपर्यंत आपल्यात विवेक येत नाही. परंतु आचार्यशी नागदेव कसे आहेत ना, जो विवेकाचा सारथी, त्याचं सारथ्य करतो आहे विवेकाचं ना, वैराग्याचा बाळरथी, बालकांचं पोषण करणारा. हा बाप जसा असतो तसं वैराग्याचं पोषण करणारा हा पिता आहे आचार्य श्री नागदेव. अघाओ कैवल्यपथी, त्याची बालकं कोणती आहेत? इथे बालक शब्दाचा अर्थ पुन्हा करता केलाय ना. अघाओ कैवल्यपथी, ज्यांना कैवल्याच्या मार्गावर जायचं आहे, अशांचं सारथ्य आचार्य नागदेव करतात. जीव जाणतासी अवघ्या जीव जातीच, अवघ्या. कवी स्वतःबद्दल ही माहिती देतात बघा की मी काय आहे. तया नागार्जुनाचा उपदेशू म्हणून बोलावया शांती रसू, भास्करू कवी झाला सौरभू ओवी प्रबंधे. त्यांनी सांगितलं की मी त्या नागार्जुनाचा उपदेशी आहे. आचार्य श्री नागदेवांपासून मला उपदेश मिळाला, धर्म उपदेश.
आपला उपदेश घेणं म्हणजे कानात हवा फुंकणं. बस, कानात हवा फुंकली, उपदेश घेतला आणि ते गुरु झाले, आपला उपदेश. बरोबर आहे ना? परंतु जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वराचं ज्ञान होऊन परमेश्वराकडे जाण्याचा रस्ता कळणे हे खऱ्या अर्थानं उपदेश. त्याच्यामुळे कान फुकत असताना, कान फुकले की पुढच्या 5 मिनिटात जीवदेवता प्रपंच परमेश्वराचं ज्ञान वरवडे तरी विचारून घेतलं पाहिजे की जीव कसा आहे, मग देवतेची उपासना का करायची नाही. एक याच्यामुळे आपला गोंधळ होतो. आपली पोरं उपदेश घेत नाहीत, स्त्रिया उपदेश घेत नाहीत. त्याचं कारण आहे, त्यांना सांगितलं जात नाही की आपण देवता भक्ती का करायची नाही. ज्या क्षणी आपण त्यांना सांगू की देवतेची भक्ती केल्यानंतर तुमच्या पदरात काही पडणार नाही, सर्व सुख ही तात्कालिक असतात, परंतु आत्मउद्धाराकरता देवता उपासनेतली कोणतीही पूजा आपल्या उपयोगी येत नाही. एक, देवता फळं देऊन तरी काय देतात? प्रपंच हा कसा लटका आहे, प्रपंचाचं अनित्यत्व सांगितलं पाहिजे, देवतेचं सांगितलं पाहिजे, परमेश्वराचं नित्यत्व सांगितलं पाहिजे की परमेश्वराकडनं तुला काय मिळणार. म्हणजे दररोज जाऊन पान फुलं वाहत बसल्यापेक्षा तू आहे त्या जागेवर दररोज 5 गाठी स्मरण केलं तरी त्यापेक्षा तुला कितीतरी अधिक मिळणार आहे. आणि बाकीचं तुला मागायचीच गरज नाही, कारण तू देवाचा झालाय, त्याचा झाला म्हणजे तो त्याचं निवारण करणार आहे. तू मागू नको. म्हणजे माझी भूमिका आहे लोकांना सांगताना की तुम्ही त्याला जर मागत असाल आणि मग तो तुम्हाला जर देणार असेल तर त्याचं देव पण काही कामाचं नाही. तुमची प्रत्येक गोष्ट त्याला माहिती असली पाहिजे, यांना काय हवं आहे. तुम्हाला सांगायची गरजच नको पडायला पाहिजे. तुम्ही फक्त एकच करायला पाहिजे, बस. त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, बस. तुम्ही त्याला एक करा. देव माझा मी देवाचा, बस म्हणून अर्पण करून टाका. तुमची जबाबदारी. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या दृष्टांतांमध्ये एक दृष्टांत असा आहे. कुणाचा दृष्टांत आहे? कुस्तियाचा. सर्व त्याग करतो, उमरा उशाला लावतो, त्या देवतेला सांगतो आता मी तुझा आहे, तू माझी आहे, आणि बस एकच काम करतो, झाडझूड करून तिथं बसून राहतो. ती देवता त्याची व्यवस्था करते. कुणीतरी आणून त्याला पाणी घालतं, कुणीतरी आणून त्याला भाकरी घालतं, कुणीतरी त्याला कपडा देतं, आणि बस. जर एक देवता, लक्षात घ्या त्या दृष्टांताबद्दल हे समजून घ्या, एक देवता केवळ झाडू मारल्याने, पोचा केल्यानं जर त्याची उदरनिर्वाहाची व्यवस्था करत असेल, तो परमेश्वर आपण आपलं सर्वस्वी अर्पण करून 5 नामाचं, त्याच्या नामाचं जर स्मरण करणार असू तर त्याला आपल्या सर्व गरजा कळणार आहे. याला कुठल्या वेळेला काय द्यायचं आहे, काय द्यायचं नाही. उपरांत तो अनार्जित दाता आहे. तुमचं नाही, लक्षात घ्या, तुमच्या याच्यामध्ये नाही, प्रारब्धामध्ये नाही, तरीही तुमची जर गरज पडणार असेल तर परमेश्वर तिथे अनार्जित, न अर्जकत्व केलेलं सुद्धा तुमच्या पदरात टाकण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे, देवतेत नाही, परमेश्वरावर. ही प्राथमिक माहिती उपदेश घेणाऱ्याला जर सांगितली उपदेश घेण्याच्या अगोदर, आणि मग त्याच्या कानात जोरात फुंक मारली तर त्याला आनंद होतो, कानात गुदगुल्या होतात की चांगलं झालं आज कानात फुंक मारली म्हणून, आणि अभिमान वाटतो की मी योग्य केलं म्हणून. बघा, त्या आचार्य नागदेवांचा उपदेश, नागार्जुनाचा उपदेश म्हणून बोलावया शांती रसू, त्यांच्या उपदेशामुळेच मला हा रस भावना जी निर्माण झाली काव्याची, ती तिथून झाली. भास्करू कवी झाला सौरसू, त्यामुळे हा सुरस असं काव्य, हा भास्कर ओवी प्रबंधी, हा प्रबंध निर्माण करू शकला. न चैतन्याची खोल वाटे, पाता वेदांची धाव कुंटे, ते कृष्ण रूप नेटे बोटे, कवन वर्णू जाणे. ज्या कृष्णाचं वर्णन कसं सांगितलंय त्यांनी की त्या कृष्णाचं वर्णन कुणालाही करता येऊ शकत नाही.
पाता वेदाची धाव कुंठे. अहो वेदाची धाव तरी कुठपर्यंत आहे, त्याची पोहोच कुठपर्यंत आहे त्या वेदांची. जे तर नेती नेती म्हणतात त्यांना काही कळत नाही वेदांना. त्या वेदांची जिथे हिंमत नाही कृष्णाचं वर्णन करण्याची, असं ते कृष्ण रूप आहे. कुणीही त्या कृष्ण रूपाचं वर्णन करू शकत नाही. लक्षात घ्या, कृष्ण रूपाचं वर्णन करणारी लोक प्रपंचातली मस्त आहे की आपलं शेंबड पुरग जरा रांगायला लागलं का आपण बस त्यालाच सजवतो, डोक्यावर मोर पीस लावतो आणि त्याचीच मुखी घेत बसतो. वेड्या, खरंच काय रे, तुझ्या पोराचं नाक पुढं, त्याचं तोंड पुढं, त्याचं डोकं पुढं, त्याचं कान कुठे. अरे कन्हैयाचं वर्णन करण्याकरता वेद सुद्धा पुरेशी ठरलेली नाही. भास्कर भट्ट सांगतात बघा, पुन्हा ते घननिळ सावळे परब्रह्म नेपाळे वर्णिता वेची जती फळे मुक्त लतेची. ज्या कृष्णाचं वर्णन घननिळा आकाशासारखा वर्ण आहे त्याचा. बघा, आम्हालाही सावळे म्हणून घेतो. मला दोघा स्त्रिया भेटल्या, मी सहज माझ्या भागवत कथेनं काळा आणि गोरा रंग सांगितला. त्या कथा संपल्यावर मज्जूळ आल्या, त्यामुळे आम्ही सावळे आहे म्हटलं, कानाखाली दिली. सावळा रंग कृष्णाचा होता. आकाश कसं आहे? सावळा. तू काळी आहे, तू गोरी आहे, सावळा कोणीच असू शकत नाही. सावळा फक्त कृष्ण होता. गोऱ्यातला आणि काळ्यातला या दोघांच्या मधला रंग कृष्णाचा होता. तो गोराही नव्हता, तो काळाही नव्हता. सावळे पण त्याचं एक वेगळंच होतं. बघा, त्या कृष्णाचं तो घननीळ परब्रह्म, परश्रेष्ठ असा ब्रह्मस्वरूपाचं वर्णिता वेची जती फळे, ज्याचं वर्णन करत असताना ती मुक्ता फळ आहेत. लक्षात घ्या, ती वेचत असताना मुक्त लतेची, मुक्ती लतेची ती फळं, कृष्णाचं वर्णन करत असताना जी फळं पडतात खाली भावनेची, ती फळं म्हणजे मुक्तलताची, मुक्तीची फळं खाली कोसळतायत. आणि आपण ती मुक्तीची फळं त्याचं वर्णन करत असताना वेचाल असा तो आनंद आहे. दुसरी ती ओवी, त्याचं वर्णन करताना तुमच्या पदरात काय पडतं ना, मुक्तीची फळं. तुम्ही जीवनमुक्त होण्याचा आनंद कृष्णाचं वर्णन केलं का होतं. नामस्मरण केल्यानं काय होतं ना, मुक्तीची फळ. बस ओवी सांगून जाते, कृष्णाचं वर्णन करा, त्या कृष्ण वर्णनानं मुक्तीची फळं तुम्हाला मिळतात. वर्णिता यादव नरेंद्र तेचा सिद्धे सारस्वत मंत्र, मनोनी उचकाना फनिद्र रची शब्द सागरा ते. या यादव नरेंद्राचं, ह्या यादवांच्या राजाचं, कृष्णाचं जो कोणी वर्णन करण्याकरता उत्सुक असेल, उत्सुक झाला, कृष्णाचं नाम हे सारस्वत मंत्र आहे. जणू काय जो कोणी श्रीकृष्णाचं वर्णन करेन, ज्याच्या ज्याच्यामध्ये ती प्रेरणा निर्माण होईल कृष्णमुक्तीचं वर्णन करण्याकरता, तो ग्रंथ निर्माण करू शकतो. याचाच वेगळा अर्थ आपण विचार करू की श्रीकृष्ण चक्रवर्तीचं वर्णन करणे, त्यांच्या मूर्तीचं, त्यांच्या गुणाचं, त्यांच्या कीर्तीचं, त्यांच्या लावण्याचं, सौंदर्याचं वर्णन जो करू शकतो ते काव्य होऊ शकतं. जसं तो काव्य निर्माण करू शकतो श्रीकृष्णाच्या एका गुणाचं सुद्धा. आता कृष्णाची कीर्ती चंद्रिका विकासली उन्मेखे कळिका, तरी जानाची म्हणून नासिका सुपरिमळ करी. कृष्णाची कीर्ती कशी आहे ना, आकाशातल्या चांदणाचा प्रभा निर्माण करतात, प्रकाश निर्माण करतात. धवल चांदण्यांचं अगदी ते जीवनामध्ये, अंतःकरणामध्ये प्रभा निर्माण करतात. त्या
त्याच्या वर्णनातून जी सुगंध निर्माण होतो, बोलण्यातनं सुगंध निर्माण होतो बघा. काही लोक इतकी छान बोलतात की त्यांचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं, नाकाला, कानाला आणि डोळ्यांना. म्हणजे बोलण्यातनं सुगंध निर्माण होतो का नाही? बोलण्यातनं आनंद निर्माण होतो का नाही? आई आपल्या मुलाशी बोलताना अक्षरशः बोबडं बोलते, त्या पोराला तिलाच कळत असतं ते. परंतु तरी त्या दोघांचा संवाद इतका आनंददायी असतो. ती पोरगा हसायला लागतं, आई त्याच्याशी बोलते तेव्हा ती पोरगा हसायला लागतं. ते पोरग काय म्हणताय, ते लहान महिन्याचं मुलग काय म्हणतंय ते त्या आईला कळत असतं. आणि त्या दोघांच्या संवादातला तो सुगंध आणि आनंद बहरत असतो. श्रीकृष्ण महाराजांची ही कीर्ती, ही त्यांचं गुणवर्णन, त्यांच्या सौंदर्याचं, लावण्याचं, औदार्याचं गुणवर्णन हे जर केलं, ऐकलं, केलं तरी परिमळानं, सुगंधानं जीवन भरून जातं बघा. ना पुराणीचे दळवाडी रसाळंकार साबडे, मनोनी भावोन निवडे कळा विदासी. 18 पुराणांचा जो समुदाय आहे, पुराणाचे दुळवाडे, 18 पुराणांचा जो समूह आहे, साहित्यिक क्षेत्रात नवरस आहेत बघा. ज्या नवरसांचा विचार केला त्यातला म्हणजे भोजनातलाही एक रस असतो बघा. मिठातला, भोजनातला मीठ एक रस आहे की मीठ काढून टाका, तिथे भोजन आळणी होतं. जीवनातल्या या नवरसांपैकी भक्ती हा एक रस आहे. भक्ती नवरसाद्वारे केल्या जाते. तुकोबांचा एक अभंग आहे, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच. भक्तीची सुद्धा 9 प्रकार आहे. ही नवरस जी आहे ती शब्द अलंकारानं सजून जाणकार मंडळी त्याच्यातलं नेमकेपण, कृष्णाचं नेमकेपण, त्या श्रीकृष्ण सौंदर्याचं वर्णनच देखणं आहे पुराणामध्ये केलेलं की ते किती सुंदर होते. सर्वज्ञांनी सांगितलेली लीळा आहे कृष्ण चक्रवर्तीच्या सौंदर्याची. तुम्हाला माहिती आहे, क्षीराब्दीच्या शेषशाहीकडे गेले आणि लक्ष्मी बसली. आपण कितीतरी वेळेला पारायण करतो. ती लक्ष्मी वेधली, इतकी वेधली की नवऱ्याच्या समोर परपुरुषा मागे निघाली होती बघा. नवरा बसलेला होता आणि कृष्णाच्या मागे निघाली होती बघा. श्रीकृष्ण चक्रवर्तीने तिला थांबवलं. अर्जुनाची शब्द सुद्धा लीळेत पाहायला मिळतात की अर्जुन देव श्रीकृष्ण चक्रवर्तींना काय म्हणतात की येऊ द्यायला पाहिजे. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती आचार्य त्या अर्जुनाला समजून सांगताना जी वाक्य सांगितलं ते दुपारी मला तुम्ही सांगा काय होतं, काय सांगितलं. वा, असं आहे ते. जिथं जायचं त्याची काही ती बैली घेऊन जायची का आपण अशी. म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तींचं सौंदर्य इतकं होतं की लक्ष्मी वेधली. तिथे शेषशाहींनी मान तुकवली इथपर्यंत महत्वाचं नाही, पण आपल्या पतीच्या पुढे इतका वेद निर्माण झाला की ती मागे निघाली. अशा या पुराणाच्या या गोंधळात श्रीकृष्ण चक्रवर्तीचं मूर्तीवर्णन जे केल्या गेलेलं आहे ते अत्यल्प प्रमाणात, कारण ते बाह्यमूर्तीचं आहे. आता ईश्वर स्वरूपाचं नाही. ईश्वर स्वरूपाचं वर्णन हे महावाक्यामध्ये आहे. लक्षात घ्या की ते ईश्वर स्वरूप कसं आहे. ते सच्चिदानंद आहे, बरोबर, ते नित्य आहे. महावाक्य सांगत नाही. परंतु पुराणातल्या या कथेंनी मात्र फायदा एक होत असतो की तुम्ही अनुकूल होता. कृष्ण उपासने करता, परमेश्वराच्या उपासने करता, देवता उपासनेपासून बाजूला जाता. कारण आपला पंथीय नियम आहे की त्याला उपदेश देण्यापूर्वी त्याला परमार्गी जर लावायचं असेल तर त्याला भागवतातल्या कथा आपली पूर्व मंडळी सांगायची, पुराण कथा सांगायची.
आणि त्यामुळे त्याला अनुकूलता निर्माण व्हायची, मग ती परमार्गी लागायची. आपल्या संप्रदायाबद्दल एक प्रश्न विचारला गेला होता नागाईसांना मुनिव्यास नांदेडकरांनी नांदेडला, की तुमचा धर्म काहीच्या आधारे, तुमचा धर्म कशाच्या आधारावर आहे. मुनिव्यास नांदेडकरांच्या अनुसरणापूर्वीची घटना आहे. नागाईसांचे शिष्य आहे. अगोदरची गोष्ट आहे. नागाईसांची भेट झाली, महातपस्विनी होत्या. भेट झाली आणि मुनिव्यासांनी विचारलं, नांदेडकरांनी विचारलं की तुमचा धर्म काहीच्या आधार. आणि मग नागाईसांनी त्यांना उत्तर दिलं की आमचा आचारू हा भागवताधार, विचारू गीतेधारे. आमचा तत्वज्ञान जे आहे ते भगवद्गीतेच्या आधारावर आहे आणि आचार जो आहे हा भागवताच्या आधारावर आहे. म्हणजे लक्षात घ्या, श्रीकृष्ण कथेला इतकं महत्व दिलं की बस एवढं सांगितलं. मुनिव्यास नांदेडकरांनी नंतर उपदेश घेतला, अनुसरले. आणि मुनिव्यास नांदेडकर या पंथाचे मोठे श्रेष्ठ आचार्य झाले, ज्याला कारंजेकर कुळाचे ते मूळ पुरुष आहे. या पुराणातलं मर्म काढून मी या ग्रंथामध्ये श्रोत्यांच्या समोर ठेवतो आहे, असं भास्कर भट्टांना यवुवेत म्हणायचं. की ही अनुकूलता वाढावी म्हणून प्रत्यक्ष सर्व लोकांपुढे महावाक्य सांगता येत नाही. अगदी स्टेजवर बसून महावाक्य सांगता येत नाही, निर्वचन सांगता येत नाही, सूत्रांचं विवेचन अन्य लोकांपुढे करता येत नाही. कारण आपल्याला ते बंधन घातलंय की अधिकारे भिन्न ते सांगितल्या जाऊ नये. जरी त्याचा युक्तिवाद करत असले तरी अधिकारा व्यतिरिक्त हे शास्त्र कोणाला सांगू नये. आणि म्हणून मी या पुराणातनं श्रीकृष्ण कथेचं मर्म काढून मी तुमच्या पुढे निरूपण करतोय, असं भास्कर भट्ट भोईकर आपल्याला सांगतात. रसाळ ग्रंथ ऐकविण्याला विनंती नको, तया प्रेमाची ओढवण वरी दिजे साहित्याचे ओलावन, तरी कविता वशीकरण कौनासी नव्हे. लक्षात घ्या, प्रेमाची ओढवण वरी दिजे साहित्याचे ओलावन, तरी कविता वशीकरण कौनासी नव्हे. कोणती गोष्ट आहे ना, तुम्ही औषधाची गोळी जर दिली ना तर त्यावरनं गोड असं साखरेचं आवरण देतात. म्हणजे लहान मुलं पटकन त्या गोडच्या नादी लागून करतात. अगदी तसाच या ओळीचा अर्थ आहे. त्यांनी सांगितलं की प्रेमाची ओढवण वर साहित्याचं ओलावन, आणि त्यामुळे ही कथा अशा पद्धतीने निर्माण केली म्हणून तुम्हाला त्याचं जास्त आनंद उपभोगता येणार. वर्णिता यदुपती बोली सहज वेदवंती, म्हणून श्रोत्या विनंती स्वामी न लगे. वर्णिता यदुपती, कृष्णाचं वर्णन केल्यानंतर बोली सहज वेदवंती. कृष्णाच्या प्रत्येक कथेमध्ये वेदवंती आहे. प्रत्येक कथेचं वर्णन चांगलं वाटतं, त्याचं पळून जाणं चांगलं वाटतं, त्याचं हसणं बरं वाटतं. त्याने कुणाला मारलेलं जर पाहायला गेलो तर ते सुद्धा बरं वाटतं. त्याची खोडी सुद्धा बरी वाटते. बघा, त्यांनी केलेली प्रत्येक खोडी आनंददायी वाटत असते. तुम्ही काल पाण्यात भिजलात त्याच्या नावाने, तुम्हाला सर्दी झाली का कुणाला? मला मजा वाटत होती ना, एकदम मस्त आनंद. त्याला कारण होतं, कृष्ण नामानं तो चाललेला प्रकार होता. त्यामुळे काही भवरासी कमळे, काही मानिले हातातळी, की कोकिळा रसाळी नेसो दीधली. कसं आहे श्रीकृष्ण कथा? ही कुणाला आनंद मिळण्याकरता लाच द्यावी लागत नाही, सांगावं लागत नाही की बाबा रे कृष्ण कथा गोड आहे, कृष्ण कथा गोड आहे, कृष्ण कथा गोड आहे. अजिबात. तुमच्या कानावर कृष्ण कथा जिथे पडेल तिथे ती गोड वाटायला लागते आणि तुम्ही अडकत राहतात. त्या कथेचं वैशिष्ट्य आहे, तिच्यातला गोडवा. काही भवरासी कमळे, भोंग्यांना कमळांनी, काही मानिले हातातळी, की कोकिळा रसाळी नेसो दिदले. त्या कमळांना कोणत्याही प्रकारची
कमळांनी त्या भुंग्यांना कोणत्याही प्रकारची लालूच दिलेली नाही की तुम्ही या आणि मजवळ मध आहे तुम्ही ते चाटून घ्या, अजिबात नाही. त्या भुंग्यांना आपोआप कळतं की इथे मध आहे, त्या मधाचा सुगंध त्यांच्यापर्यंत पोहोचतो. अगदी ती कमळं सायंकाळी जरी मिटली तरी रात्रभर तो भुंगा त्या कमळात राहतो. इतकी ताकद आहे की कठीण बांबू तो कुरतडून टाकू शकतो. परंतु इथे मात्र रात्रभर त्या कमळामध्ये राहणारा भुंगा त्या कमळाच्या पाकळीला धक्काही लागू देत नाही, स्वतःला कोंडून घेतो. त्या सुगंधाचं इतकं अवर्णनीय सौंदर्य, त्या कमळातल्या त्या सुगंधाचं जर इतकं अवर्णनीय सौंदर्य असेल तर श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांच्या लीळेचा गोडवा आणि त्याचं सौंदर्य किती असेल. कोकिळा रसाळी नेसो विधले कोकिळ्याचा, बघा तुम्ही वसंत ऋतूच्या त्या आगमनाबरोबर कोकिळा गायला लागते. आणि आंब्याच्या मोहराच्या दिशेने ती धावली. त्या मोहराने तिला आमंत्रण दिलंच नाही, पत्रिका छापली नाही, आता मी उगवणार आहे तू ये माझ्याकडे ये, अजिबात नाही. त्याचा सुगंध असा की गाणारी कोकिळा सुद्धा तिथपर्यंत जाऊन पोहोचते. कृष्ण कथेचा सुगंध असा आहे. 11:30 वाजले पाहिजे. कशी आहे कथा ना तरी मेघ मंडळे काही चातक लाचाविले की चंद्रे मूळ पाठविले चकोरासी. कृष्ण कथेचं वर्णन सांगतात की बाबा रे, या मेघ मंडळांनी त्या चातकाला लालूच दिलेली नाही, तू तोंड उघडून आता पाण्याची वाट पाहत बस, अजिबात नाही. येणारं पाणी त्याला माहिती आहे, इतकं सुगंधित येणार आहे. त्या येणाऱ्या पाण्याची वाट हा चातक उपवाशी राहून करत असतो. बघा, चातकाचं वैशिष्ट्य आहे, तो त्या आकाशातल्या मृग नक्षत्राच्या पाण्याची वाट पाहत तहानेला असतो. कितीतरी दिवस सारखा वर तोंड करून वाट पाहतो त्या पाण्याची. म्हणून त्या पाण्याने त्याला लालूच दिलेली नाही की मी येणार आहे, तुला 100 रुपये देतो, तोंड वर करून पहा म्हणून, अजिबात नाही. त्या पाण्याचा गोडवा आणि सौंदर्य इतका आहे की हा वर तोंड करून त्या मृग नक्षत्रातल्या थेंबाची वाट पाहतो. तशी कृष्ण कथा आहे की चंद्रे मूळ पाठविले चकोरासी. का चंद्रानं मूळ पाठवलं का? लग्नाला तुम्हाला घ्यायला मूळ येतात, माहिती ना तुम्हाला, तुमच्याकडे येतात का मूळ? बरोबर आहे, मूळ येतात नाही? पूर्वी यायचे ना, आता यायचीच गरज नाही, तुम्हीच पोचता तिथे. त्याच्यामुळे तुमची किंमत नाही राहत. काय मूळ आल्याशिवाय तुम्ही जाऊच नका, तुमची किंमत असते का नाही का? हा, मूळ येणे म्हणजे घ्यायला येणे. रक्षाबंधनाला भाऊ घ्यायला यायचा, मूळ यायचा. दिवाळीला मूळ यायचा, बाच्यांना आणि बहिणीला घेऊन जायचा, त्याला मूळ येणे म्हणतो आपण. तो आल्याशिवाय बहीण जात नव्हती, म्हणून तिची तिथे गेल्यावर किंमत असायची. हा, की चंद्रे मूळ पाठवली का? चंद्रानं मूळ पाठवलं का चकोरा करता? चल नाही. कृष्ण कथा तशी आहे, तिला मूळ पाठवावं लागत नाही. तिचा आनंद इतका आहे की ती कुठेही ऐकली, कोणाच्याही मुखातनं ऐकली आणि कितीदाही ऐकली. अर्जुताई आपल्या वैशुताई सांगत होती मला की ती 25-30 हजार लोक तिथे होती. यापूर्वी त्यांनी ती कृष्ण कथा ऐकलेली होती. मी गावागावांमध्ये करतो, म्हणजे आता पुढच्या महिन्यापासून चालू होता. ती कथा त्यांनी अनेक वेळेला ऐकलेली आहे कृष्णाची. त्याच गवळणींच्या चेष्टा, त्याच गवळणी, तोच अर्जुन, तोच भीम, तोच कर्ण, तोच धृतराष्ट्र. नाही, सर्वच चांगली असतात. हातगावला जाहिरात मिळाली म्हणून कळालं की हातगावच्या कार्यक्रमाला 25,000 लोक होती, थोडी जास्त होती हातगावला, म्हणजे 25-30 हजार लोक असायची. परंतु त्यानंतरची भागवत 15,000-20,000 ची झाली, वादच नाही. त्यानंतर केली जाईल. मला ते नव्हतं सांगायचं एक होतं की त्या कथा अनेक वेळेला ऐकलेल्या आहेत, तरीही लोकांना त्या कथा वेळ लावतात. पहिल्या दिवशी भागवत कथेला लोक अत्यंत कमी असतात, म्हणजे भुसावळला शेवटच्या दिवसापर्यंत कमीच राहतात, पण बाहेर ते पहिल्या दिवशी कमी राहतात. परंतु दुसऱ्या दिवसापासून वाढत गेलेली लोक शेवटच्या दिवशी, मी ज्या गावातनं निघतो त्या गावातनं लोक रडत असतात, संपली कथा, संपली म्हणून आता चालू. तीच कथा वेळ लावते.
आपण कथा वेळ नाही लावत, लक्षात घ्या. कथा वेळ लावून टाकते. त्या कथेचं वैशिष्ट्य आहे, हजारो वेळेला 5,500 वर्षामध्ये हजारो वेळेला ऐकलेली कथा. म्हणजे यावेळेला तुम्ही ऐकलेले चिरडे बाबा पुढच्या वर्षी तुम्हाला ऐकावशी वाटत नाही. नवीन बाबा, मग परत नवीन बाबा, ऐक ना विनोद नाही, परत नवीन. परंतु कृष्ण कथा 5,500 वर्ष सातत्यपूर्ण ऋषी मंडळींसह सांगत आली, परंतु आजही त्या कथेचा वीट कंटाळा आलेला नाही. त्या कथेचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी सांगितलं म्हणून ही कथा ऐकण्याकरता कुणालाही आमंत्रण देण्याची गरज नाही, अशी ही कथा आहे. मनोनी प्रबंधू होईल रसिकू, तरी ऐकेल श्रोतियाचा देशकू, तरी ते ऐकतू बोलू एकू विज्ञापनाचा. या कृष्ण कथेमुळे हा ग्रंथ रसाळ पूर्ण झालेला आहे. श्रोत्यांचे समूह अगदी सहज ऐकणार तुम्ही कथा. आता या क्षणाला तुम्हाला थोडा कंटाळा आला असेल, परंतु ही कथा ज्या वेळेला मूळ सुरुवात होईल आता पुढे, तुम्ही अगदी सहज तुमची 2 तास कधी निघून जातील तुम्हाला कळणार नाही, अगदी विश्वासपूर्ण. म्हणजे मी याचं जेव्हा मला कळत नव्हतं आणि पाहायला लागलो, एकेका उभीचा अर्थ पाहायला लागलो, उभी काय म्हणते, तेव्हा किती तास निघून जायची हे मलाही कळायचं नसायचं की आपण हे किती तास वाचलं म्हणून. भागवत कथेला माझ्याबद्दल माझ्याबरोबरची मित्रपरिवार किंवा माझी गुरुजन मला अनेक वेळेला विचारतात की 2 तास तुम्ही मांडी वळून बसलेले असतात, तुम्हाला ती मांडी हलवायची गरज पडत नाही. परत तुम्ही बघा, तुम्ही असे बसले ना, थोड्या वेळात तुमच्या मुंग्या पायाला येईल, बरोबर ना. मला काहीच नाही, मी साधारणतः 2.5 ते 3 तास असा बसला का असंच असतो. बघ, याचं कारण आहे त्या कृष्ण कथेचं सौंदर्य आणि गोडवा इतका की स्वतःच्या देहावरचं भान हरपून जातं. नैसर्गिक अगदी. तुम्ही सुद्धा जाल. भास्कर भट्ट सांगतात, मनोनी प्रबंधू होईल रसिकू. हा प्रबंध कसा आहे, रसपूर्ण आहे. ऐकेल श्रोतियाचा देश, श्रोते सर्व त्याला ऐकतील अगदी तनमनाने, तरी ते ऐकतू बोलू एकू विज्ञापनाचा. तो कसा आहे, श्रोत्यांनी आमचा विज्ञापनाचा हा बोल एक एक शब्द ऐकतील. इथं पुढचं प्रकरण आहे, भेटती द्रावक गोमटे, तरी लोहासी झरा फुटे, सोमकांता गळती थेंबटे, चंद्र करात. श्रोत्यांचं वर्णन केलेलं आहे. याला श्रोते कसे असले पाहिजे, श्रोत्यामुळे कवित्वाला बहर. निरूपण करणारा तेव्हाच निरूपण करू शकतो की श्रोत्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी भाव आहे समजण्याची. श्रोते जर तुम्ही जांभळ्या द्यायला लागले तरी मी काहीही ताकदीचा असलो तरी निरूपण करू शकणार नाही. तुमची काहीतरी रिॲक्शन चेहऱ्यावर दिसली पाहिजे, मला वेदना तरी दिसल्या पाहिजे, म्हणजे मला थांबता येईल, यांच्या पायांना आता वेदना होत आहे. हसू तरी दिसलं पाहिजे की मला निरूपणाला ऊर्जा तयार होईल की नाही, यांच्या पदरात काहीतरी पडत आहे. आणि म्हणून भेटती द्रावक गोमटे, तरी लोहासी झरा. ती द्रावक जर भेटली तर लोहासी झरा पुढे, लोखंडाला सुद्धा पाझर फुटू शकतो. सोमकांता गळती थेंब, सोमकांताची थेंब टप्पा टप्पा खाली गळू शकतात. चंद्र करा तव, चंद्राच्या 16 कळिका असतात, त्या द्रवतात असा एक दृष्टांत आहे. कुठला, सोमकांताचा. श्रोते इतके चांगले असले पाहिजे की चंद्र हा द्रवला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. इतकी श्रोते चांगली आहेत ना. तरी देखोनी रविमंडळ, विकासे कमळाचे बांबळ, कोंबीची केतकी जवळ मेघी करून या. किंवा ती श्रोत्यांचं वर्णन करतायत की सूर्याला पाहून रविमंडळ, ज्याप्रमाणे असंख्यात कमळांचे समूह. बघा तुम्ही, कमळ जी आहेत ना, हे उमलतात कधी, सूर्यदर्शन झाल्यावर. सूर्याला पाहिलं का कमळ उमलतात, तो दिसत नाही तोपर्यंत ते असूनही उमलत नाही.
मी मगाशी जे सांगितलं ना की जोपर्यंत श्रोते श्रवण करताना त्यांच्या चेहऱ्यावरची भाव उमटत नाही, आनंद किंवा वेदना उमटत नाही, तोपर्यंत निरोपणाचा आनंदही मिळत नाही, कथेचाही आनंद मिळत नाही. कथा आनंद देणारी आहे, परंतु तरीही ती कथा ऐकण्याकरता त्या ताकदीची समजणारी श्रोते असावी लागतात. जसं देखो नि रविमंडळ विकासे कमळाची बांबळ, त्या रवीचं तोंड पाहिलं का कमळ उमलतात. कोंबीजी केतकी जवळ मेघी करून या, केतकीची फुलं मेघाचं वर्षा होणार म्हटल्यानंतर त्यांना कोंब फुटतात, त्या केतकींना कोंब फुटतात. केतकी शब्दाचा अर्थ सरळ सरळ वृक्षवल्लींना बघा, पाऊस येण्याच्या अगोदर झाडांना कोंब फुटतात. माहिती आहे तुम्हाला, चैत्र पालवी पोहोचते. चैत्रात पाऊस पडलेला नाही, पण चैत्रात येणारी मेघ, त्या मेघांचं दर्शन त्या वृक्षवल्लींना होतं. त्या नसू द्या, त्या मेघांच्या दर्शनानं सुद्धा वृक्षवल्लींना कोंब फुटायला लागतात. बघा, चैत्र पालवी गळाली की लागलीच मागणं कोंब फुटायला लागतात हळूहळू. पाऊस पडल्यावर झाडांना कोंब नाही फुटत. चैत्रातली पालवी गळाली की झाडांना कोंब फुटतात. बघा, ती हिरवी व्हायला सुरुवात होतात, ओसाड राहणं. का ना त्या मेघ दर्शनानं, फक्त त्या मेघांचं दर्शन त्यांना झालेलं असतं की ती आलीच आता त्यांचा वर्षाव होणार, एवढ्या भावनेनं सुद्धा इथं वृक्षवल्लींना कोंब फुटतात. अशी ही कथा या श्रोत्यांमुळे आनंददायी होणार आहे असं त्यांना म्हणायचं आहे. तैसा स्वर्म जोडे श्रोता तरी रसभावी फुले कविता. असा श्रोता जर असेल तर रसभावी फुले कविता, ही रसपूर्ण अशी कथा फुलणारी आहे. तोवर येती सारस्वता नवरसाची. अशा श्रोत्यांमुळे साहित्यशास्त्राला नवरसाचा बहर येणार आहे. यामध्ये दोन्ही गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. भास्कर भट्ट बोरीकांच्या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. ब्रह्मविद्या शास्त्रही मिळणार आहे आणि कथाही मिळणार आहे. कथेतनं शास्त्र मिळतं. लक्षात घ्या, सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी दृष्टांताचा आधार त्यामुळे घेतला की दृष्टांताच्या आधारानं मूळ सिद्धांत तुम्हाला समजावला. मूळ सिद्धांत समजवण्याकरता दृष्टांताची गरज आहे, आणि म्हणून या कथेच्या आधारे तुम्हाला नक्कीच अगदी शास्त्रही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. सामत्याची आणि रोवोनी ओविजे मुक्तामणी, तरी चक्रवर्तीचा कंठभूषणी योग्य होय. 11:15 वाजले. मी दुपारी 2 तास बोलतो. तुमची तयारी ठेवा. 11:15. तैसा जानाची सभा शोधिजे शब्दरत्नाचा गाभा, तै मिरवे अलंकार शोभा कविता वधूसी. ही जानाची सभा, जाणकाराच्या सभेमध्ये शोधिजे शब्दरत्नाचा गाभा. आपल्याला आता चर्चा करायची आहे शब्दाच्या गाभ्याची. लक्षात घ्या, शब्दाचा गाभा असला पाहिजे. प्रत्येक शब्दाला गाभा असला पाहिजे. आपली बडबड असते, गाभापूर्ण शब्द आपल्या वाचेतनं निघत नाही किंवा आपल्या चर्चेतनं निघत नाही. अर्थपूर्ण शब्द, गाभापूर्ण म्हणजे अर्थपूर्ण, ज्या शब्दांमध्ये काहीतरी अर्थ आहे, म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. कधी कधी आपल्या बाष्कळ चर्चा असतात, तास 2-2 तास बोलत असतो, उठल्यानंतर आपल्यालाही कळत नसतं की आपण काय 2 तास वाया घालवले. परंतु तिथे जर अर्थपूर्ण चर्चा, म्हणजे तुम्ही आल्यानंतर जर वेगवेगळ्या साड्यांची, कानातल्यांची, नाकातल्यांची चर्चा केल्यापेक्षा वेगवेगळ्या लिळ्यांची जर केली, जे 5 स्त्रिया बसल्या एक लिळ्याची चर्चा करतायत, कुणीतरी दृष्टांताची चर्चा करतोय, कुणी तर सूत्रांची, ही अर्थपूर्ण चर्चा जर झाली तर मग मात्र घरी गेल्यानंतर तुमच्या जीवनात तिचा लाभ होईल. तुम्ही कसं करताय आता, घरी जे करताय त्याच्या दुप्पट इथं करतात. तुम्ही नाही, असं सामान्य मी सांगतोय की जे घरी करतात त्याच्या दुप्पट इथं करतात. सर्वज्ञ सांगतात येतकीचे ते वाराणसी पिढीची. घरी करतात इथं फेडायला येतात, पण इथं जितकी चर्चा करता प्रपंचाची, किती फेडाल कुठे आता. आणि म्हणून ती चर्चा सुद्धा अर्थपूर्ण राहिली पाहिजे. सर्वज्ञ सांगतात की बाबा रे, तुझ्याच्याने जर अर्थपूर्ण चर्चा होत नसेल
अन्य वार्तेपशी निद्राचा. तू एक काम कर, कोपऱ्यात बसून डोळे लावून घे मस्त, परंतु विनाकारण तू चर्चा करू नको. ती अर्थपूर्ण असली पाहिजे. प्रपंचातली सुद्धा अर्थपूर्ण जर चर्चा असली, प्रपंचातली असू द्या ना, काही हरकत नाही, तुम्ही प्रपंचातलं, पण ती अर्थपूर्ण असली पाहिजे ना. मुलाला कोणत्या साईडला तुम्ही पाठवलं, मुलीला काय शिकवताय, मुलाला काय शिकवलं पाहिजे, मुलाला कुठला संस्कार केला पाहिजे, ही अर्थपूर्ण चर्चा केली तर तुमच्या उपयोगी येईल ना. पण उगीच काहीतरी गावाची टवळकी जर आपण करत असू, त्याला निवडणूक पडलं तो कुठं इथं येणार आहे, ग्रामपंचायतला उभं राहिले, गटारीत पैसे खाऊन केले, काही घेणं नाही. तू तुझ्या घराची गटार करून घेऊ नको, तुझी चर्चा अर्थपूर्ण कर. ही तैसा जानाची सभा, जाणकारांच्या आणि ज्ञानियांच्या सभेत शोधी जे शब्दरत्नाचा गाभा. अशा शब्दरत्न जी आहे त्याचा गाभा जो आहे, अर्थ आहे, तो शोधायचा. तै मिरवी अलंकार शोभा. तेव्हा खऱ्या अर्थानं अलंकाराची शोभा. नाकच नाही, नाकात जर नथ घातली तर मला सांगा नथ चांगली दिसेल का? नथ चांगली दिसण्याकरता नाकाची गरज आहे ना. लक्षात घ्या, अलंकारानं नाक सुशोभित नाही होत, नाकाने अलंकार सुशोभित होतात. मग नाक अगोदर का अलंकार अगोदर? ते सांगताय तै मिरवे अलंकार शोभा. तेव्हा अलंकाराची शोभा होऊ शकते. कविता वधूसी, कविता वधू स्त्री, अलंकाराची शोभा कधी? न जानाची असावा, ते सौंदर्य असावं लागणार आहे जाणकारांचं. दुपारला सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्रान् पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की.